मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की दरवर्षीप्रमाणे अश्विनी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या या पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या आपल्या आरोग्य तपासणीसाठी तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिलात. मला एकच सांगायचं आहे की तुम्ही लोक स्वतःची काळजी घेत नाही असं माझं स्पष्ट इन जनरल मत आहे. कारण मी आत्तापर्यंत जेवढे 7-8 पेशंट पाहिले, गेल्या वर्षी जे आजार होते तेच परपेच्युएट होते. ज्याची शुगर जास्त आहे त्याची शुगर जास्तच आहे, ज्यांचं BP जास्त आहे त्यांचं BP जास्तच आहे. तर असं करू नका. स्वतःची काळजी घ्या. स्वतःसाठी एक अर्धा तास काढा, त्याच्यामध्ये चांगला व्यायाम करा, दररोज नियमित फिरायला जा. हे फार महत्त्वाचं आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधन. त्यामुळे शरीर चांगलं राहिलं तर सर्व धर्माचं पालन केल्यासारखं होईल. दरवर्षी मी हा कार्यक्रम करतच राहीन याची मी आपल्याला ग्वाही देतो. आता माझ्या मित्रांनी विचारल्याप्रमाणे कोविड नंतर लसीकरण केल्यानंतर काही प्रमाण वाढलं का आजारांचं, असं त्यांचं विचारणं होतं. तर खरं म्हणजे हे थोडं हाईप आहे, मीडिया हाईप झालेला आहे की एकाने सांगायचं दुसऱ्याने ऐकायचं, दुसऱ्याने 10 वेळा एकच शब्द सांगितला तर तो खरा वाटायला लागतो खोटा असलं तरी. तसं ते झालेलं आहे. मी एस्पेशली गेल्या 46-47 वर्षामध्ये मी पाहतोच आहे की मी अकलूजला जेव्हा 1980 साली आलो तेव्हा साधारण हार्ट अटॅकचं प्रमाण हे 65 नंतर असायचं, पण ते हळूहळू कमी 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 होत गेलेलं आहे. आणि 25, 30, 35 या वर्षाची मुलंसुद्धा हार्ट अटॅकला बळी पडलेले आहेत. हे कोविडच्या अगोदर पण होतं आणि नंतर पण आहे. त्यामुळे ते नाही काही प्रासंगिक त्या 6 महिन्यापुरते जे आजार होते ते कदाचित त्याच्यामुळे वाढले असतील, पण ते किती अगदी नगण्य, एखाद्या लाखात एखादा. म्हणजे उदाहरणार्थ एन्केफलायटिस होणं, मेंदूला हे होणं, माणसाच्या शिरा कमी होणं. पण हे इन जनरल ते तसं नाही आहे. त्यामुळं लस ही अतिशय महत्त्वाचीच आहे. त्यांनी बरेच रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत. बऱ्याच लोकांचं संसार उद्ध्वस्त होता झालेले आहे. त्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न, ते जीवन आपण म्हणतो जीवन क्षणभंगूर आहे, तर हे खरंच आहे. तुम्ही किती प्रगतिशील झाला, तुम्ही कितीही तपासण्या केल्या, काही जरी केला तरी जीवन हे अनिश्चितच आहे, हे नक्की. आणि ह्याच्यामध्ये असंख्य आजार आहेत, असंख्य आजार आहेत की ज्याच्यामध्ये क्षणामध्ये मृत्यू होतो. समोर उभा राहून देखील डॉक्टरना समजत नाही कशामुळे मृत्यू झाला. तर काही कारणं अशी असतात. उदाहरणार्थ हृदयाचा ॲरिथमिया म्हणतो आम्ही, फेटल ॲरिथमिया, म्हणजे ठोके चालतात, नियमित चालतात आणि एकाएकी ते बंद पडतात. तर असे आजार अगोदर निदान करणं पण कठीण होतं बऱ्याच वेळा. म्हणजे होतं, बऱ्याच ह्याच्यात निदान होतं, पण काही याच्यात निदान न होतं एकाएकी तसा त्रास होतो. त्यामुळं मेंदूत रक्तस्राव होणं, हृदय बंद पडणं, हृदयाचा अटॅक येणं, हे वेगाने चालणाऱ्या आपल्या घडामोडी आणि कंटिन्युअस काम करणारं हृदय आणि मेंदू याच्यामुळं तो थकवा येऊन तसं होऊ शकतं. त्यामुळं तपासणी करणं जरुरीचं आहे. तुम्ही 100 पैकी 99 वेळा सक्सेस होऊ शकता, पण एखाद्या वेळेस असं क्वचित कसं घडू शकतं. परंतु हे 99 आपण जे वाचवतो ते फार महत्त्वाचे आहे. त्यामुळं व्यायाम करणं, रेग्युलर तपासणी करणं हे अतिशय महत्त्वाचंच आहे. आणि सध्या हे प्रमाण जे वाढलेलं आहे सडन डेथचं, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली राहणीमान, विचारसरणी, जेवणाची पद्धत, खाण्याची पद्धत, हे सगळं त्यामुळे झालेलं आहे. विचारसरणी म्हणजे फास्ट जीवन झालेलं आहे. प्रत्येकाला इतकं गडबडीचं जीवन झालेलं आहे की त्यामध्ये तुमचं ॲड्रेनलिन वाढतं आणि ॲड्रेनलिन वाढल्यानंतर BP वाढतं. BP वाढून 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 धमन्या खराब होतात आणि धमन्या खराब झाल्या त्यामुळं बारीक होऊन हार्ट अटॅक येतो. जेवणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इथं उभा राहिला आहे, तुम्ही जी हवा घेता श्वासामध्ये ती सुद्धा दूषित आहे. तुम्ही जे पाणी पिता ते सुद्धा दूषित आहे. तुम्ही जी फळं खाता ते सुद्धा दूषित आहे, कारण तिथं जंतुनाशक मारलेले असतात. त्यामुळं हे प्रमाण जास्त वाढल्यामुळं आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं स्वतःच्या परसबागेमध्ये, तर तुम्हाला प्रत्येकाला थोडी तरी जमीन असेल अशी मला खात्री आहे, ह्याच्यामध्ये स्वतःच्या परसामध्ये स्वतः भाजी लावणं,
फळं लावणं आणि ती खाणं हे सगळ्यात सर्वोत्तम म्हणजे माझ्या शेतामधलं फळ किंवा फळभाज्या किंवा पालेभाज्या किंवा अन्न इतर मी जेव्हा खातो तेव्हा मला खात्री आहे की मी ह्याच्यात काही हे केलं नाही. आणि आपण जर चांगलं शुद्ध खात असेल तर लोकांनाही त्यांनी चांगलं द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये हे करायला नाही पाहिजे. त्यामुळं हे जे भेसळ आहे त्या भेसळीमुळे जास्त परिणाम झालेला आहे. कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, गेल्या 25 वर्षामध्ये कॅन्सरचं प्रमाण 10 पटीनं वाढलेलं आहे. तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी आणि पृथ्वीवरती ओझोन लेअर असतो. तर ओझोन लेअर एक 10-12 किलोमीटरवर पृथ्वीवर असतो. तर त्या ओझोन लेअरमध्ये ताकद आहे की सूर्याकडनं येणारी क्षेत्रणं जी घातक आहेत त्याचं तिथं ते निःशस्त्रीकरण होतं. परंतु आता ह्या बाकीच्या सगळ्याच्यामुळे ओझोन लेअर कम्प्लीट कमी झालेलं आहे आणि त्यामुळे डायरेक्ट पेनिट्रेट होतात सूर्यकिरणं, ती त्वचेवर जातात आणि कॅन्सर होतं. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं आहे. कोलॅजिन डिसीज म्हणून नवीन एक आजार आलेला आहे की स्वतःच्या पेशी स्वतःची फाईट करतात आणि त्यामुळे मग सांधे दुखणं, त्वचा टाईट होणं, स्किन एकदम खराब होणं, खाज येणं, असे भरपूर आजार वाढलेले आहेत. ते हे करण्यासाठी आपण स्वतःला संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या, जागरूक राहा, आरोग्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे आणि आरोग्याबद्दल स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. म्हणजे स्वतः शिक्षण घेणं हे त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. थँक्यू.